राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत। त्यांच्या स्वागतासाठी राणे समर्थकांनी शहरातील 7 रस्ता परिसरात बॅनर लावले होते, पण सोलापूर महानगरपालिकेने हे बॅनर हटवले आहेत। शिवसेना ठाकरे गटाकडून राणेंविरोधात आंदोलन करण्यात आलं। राणेंना कोंबड्याचे फोटो दाखवण्यात आल्याची घटना घडली। 7 रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहाचा परिसर हा नो डिजिटल झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। त्यामुळे त्या परिसरात कोणतेही पोस्टर, फलक किंवा डिजिटल जाहिरात लावण्यास बंदी आहे। या नियमाचे उल्लंघन करत सकल हिंदू समाजाचे समन्वयक शिवराज गायकवाड यांनी राणेंच्या स्वागतासाठी बॅनर लावले होते। महापालिकेने तातडीने ते हटवले आहेत। याआधीही अशाच प्रकारची घटना घडली होती। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पहिल्या सोलापूर भेटी दरम्यानही समर्थकांनी बॅनरबाजी केली होती। तेव्हा पोलिसांच्या सुरक्षेत बॅनर हटवण्यात आले, पण काही वेळातच पुन्हा बॅनर लावण्यात आले होते। त्या प्रकरणावरून गोरे यांना स्पष्टीकरणही द्यावं लागलं होतं। या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शहरात बॅनरबाजीचा मुद्दा चर्चेत आला आहे। स्थानिक प्रशासन आणि महानगरपालिकेच्या भूमिकेबाबत जनतेमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत। दरम्यान मंत्री नितेश राणे आज अक्कलकोट दौऱ्यावर असून मैंदर्गी येथे होणाऱ्या हिंदू विराट सभेला संबोधित करणार आहेत। त्यांच्या या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचंही लक्ष लागलं आहे।